खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असताना मतदारसंघात ठाकरे गटाकडून आंदोलन छेडण्यात आले आहे. मात्र हा संपूर्ण प्रकार राजकीय डाव असून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. आपला खरात यांच्याशी केवळ ओळखीपुरताच संबंध होता, त्यांच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा त्यांचा मनसुबा उधळल्यामुळेच ते आपल्यावर आरोप करत असल्याचा दावा केसरकर यांनी केला. शिवसेनेत संघर्षाच्या काळात आपण एकनाथ शिंदे यांची भूमिका मांडली होती, त्यामुळे काहींचे राजकीय मनसुबे फसले आणि त्याचाच राग काढला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान जोपर्यंत खरात यांच्यावर कोणतेही आरोप नव्हते तोपर्यंत त्यांच्याशी संवाद साधण्यात काहीही गैर नसल्याचे सांगत केवळ फोनवर बोलल्याच्या आधारावर वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे चुकीचे असल्याचे केसरकर यांनी नमूद केले. तसेच दीपक लोंढे आणि खरात यांच्यातील संवादाशी आपला काहीही संबंध नसताना आपले नाव विनाकारण या प्रकरणात ओढले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. श्रीमती अंजली दमानिया यांनी काही महनीय व्यक्तींचे खरात यांच्याशी बोलणं झाल्याचा आज दावा केलेला आहे. जोपर्यंत खरातांवर कुठलेही आरोप नव्हते तोपर्यंत त्यांच्याशी कोणीही फोनमध्ये बोलण्यावर कुठलेही निर्बंध नव्हते किंवा तसं बोलण्यामध्ये कोणतंही गैर नव्हतं. असं असताना केवळ फोनवर बोलले म्हणून सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याचबरोबर दीपक लोंढे हे खरात यांच्याशी बोलले, त्याच्याशी माझा संबंध जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. माझा काय संबंध आहे दीपक लोंढेंशी? दीपक लोंढे हे सिन्नरला राहतात आणि ते खरातांशी परिचित आहेत आणि त्याच्यामुळे ते खरातांशी बोलले असतील तर त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. विनाकारण प्रत्येक गोष्टीमध्ये माझं नाव गुंतवण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. खरात प्रकरणात आपण स्पष्टीकरण दिलं, मात्र तरी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे शिवसेना पण हे आंदोलन होत आहे, नेमकं काय सांगायचं? हा सगळा राजकीय डाव आहे. नाहक बदनाम करायचं. आपल्याला माहिती नसतं कोण कसं आहे. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यामुळे जर आपली ओळख झालेली असेल तर ती कशी व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही. त्याच्यामुळे माझा त्यांच्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझी केवळ ओळख आहे, एवढंच आहे. आणि ती ओळखसुद्धा त्या ठिकाणी असलेल्या ईशानेश्वर मंदिरामुळे झाली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. याच प्रकरणावरून साहेब भाई आपल्यावरती संजय राऊत वारंवार टीका करताना पाहायला मिळतं. त्यांचा माझ्यावर राग आहे, कारण ज्या वेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष झाला त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बाजू मी महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दंगली करायचा त्यांचा जो एक मनसुबा होता हा उधळला गेला आणि त्याचा राग त्यांच्या मनामध्ये आहे. मी हे समजू शकतो, पण माझा काहीही संबंध नसताना सातत्याने माझं नाव घेणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता ही जे राजकीय षडयंत्र आहे याला बळी पडणार नाही याची मला खात्री आहे.